प्रकाश पुराणिक मेमोरियल T20 विमेन्स टूर्नामेंटचं हे तिसरं वर्ष आहे। गेले 2 वर्ष अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं पूर्ण सहकार्य मिळालं। मुंबईच्या A, B डिव्हिजनच्या सगळ्या टीम्स आणि C आणि D डिव्हिजनचे विनर्स अशा यांची ही टूर्नामेंट आम्ही कंडक्ट करतो। माहीम ज्वेनल ते शिवाजी पार्क जिमखाना म्हणजे शिवाजी पार्कच्या अर्ध्या भागामध्ये 4 तारखेला 5 तारखेला फक्त मुलीच खेळताना आपल्याला दिसतील आणि हेच प्रकाश पुराणिक यांचं स्वप्न होतं, ते आम्ही साकार करायचा प्रयत्न करतो। सगळ्या टॉप ज्या वुमन्स आहेत ज्या मुंबईला खेळता आहेत त्या सगळ्या ह्या टुर्नामेंटला खेळतात, पण वुमनला प्राधान्य देण्याचं काम माहीम ज्युनियरने केलेलं आहे। प्रकाश पुराणिक ओपन टुर्नामेंट ह्याच्यामध्ये 16 टीम आहेत बेसिकली आणि 16 टीम आहेत आणि नॉकआउट बेसिसवर ठेवलेल्या आहेत। म्हणजे एव्हरीबडी हॅज टू प्ले देअर बेस्ट इन देअर फर्स्ट गेम आणि एव्हरी गेम। आणि हा जो प्लॅटफॉर्म मिळतो आहे ह्या प्लॅटफॉर्मवरूनच मुंबईचं सिलेक्शन किंवा WPLला किंवा इट्स अ स्टेज गिवन टू देम टू परफॉर्म फॉर द सिलेक्शन गेम्स कमिंग अहेड। त्यामुळे सगळ्या मुलींनी ह्या टुर्नामेंटचा फायदा उचलायला पाहिजे, ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजे। मुंबई क्रिकेट हे मुलींसाठी जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म देण्याचं काम करते आहे आणि एवढं चांगलं त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्या माहीम ज्युनियरनी ज्या जोराने ही टुर्नामेंट करतात त्यांचं धन्यवाद। आणि असंच अजून टुर्नामेंट होतील, मुंबई क्रिकेट अजून अशाच टुर्नामेंट घडवतील ज्याच्यामुळे मुलींना जास्तीत जास्त मुलांसारखा प्लॅटफॉर्म मिळेल। नुकतंच MCAला BCCIच्या डोमेस्टिक सीझनमधला बेस्ट असोसिएशन म्हणून प्राईज मिळाल्याने त्याचे हे सगळे त्यामधले सहभागी क्रिकेटर्स आहेत। तर या क्रिकेटर्सची आज एक अजून टुर्नामेंट चालू होते आणि याच्यानंतर अंडर 23 नॅशनल जी होणार आहे त्याच्यासाठी इकडनं त्या टीमची निवड होईल आणि या निवडीसाठी खेळाडूंना माहीम ज्वेनल या संघाला की ज्यांनी हे सतत 3ऱ्या वर्षी स्पर्धा करतायत आणि अतिशय छान बक्षिसं देऊन ही स्पर्धा ती करतात, तर यांना आयोजनासाठी माझ्यातर्फे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। मुंबई क्रिकेट असोसिएशननी मुलींसाठी मागच्या 2 वर्षापासून खूप साऱ्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एकदा क्लब क्रिकेट आहे, परत या ज्या जसं पुराणिक झालं, घोष ट्रॉफी झाली, त्याच्यानंतर अजून ठाण्याची एक ट्रॉफी असते। त्याच्या व्यतिरिक्त जे डिव्हिजन्स म्हणजे त्यांनी जे क्लब क्रिकेटचं जे सुरू केलेलं आहे ज्याच्यामुळे खूप साऱ्या मुलींना एक्सपोजर मिळालं आहे, त्या एक्सपोजरचा फायदा आज मुलींना होतो आहे आणि त्याच्यामुळे सिनियर्समध्ये जिंकलो आहोत, अंडर 19मध्ये जिंकलो आहोत, त्याच्यानंतर अंडर 15च्या मुली खूप चांगलं खेळतात आहे आणि आता त्या क्वार्टर फायनलपर्यंत सेमीफायनलपर्यंत जातात आहे। त्यामुळे हे सगळं श्रेय ॲक्च्युली मुंबई क्रिकेट असोसिएशनला आहे आणि ते जे अपेक्स काउन्सिल मेंबर्स आणि ऑफिस बेअरर्स आहेत ते पूर्णपणे इनिशिएटिव्ह घेतात वुमेन्स क्रिकेटला डेव्हलप करायचा। मुली आपल्या चांगल्या खेळतात आहे, चॅलेंजेसला खूप साऱ्या मुली आपल्या गेलेल्या आहेत। त्याच्यानंतर आज 2 मुली इंडियाला रिप्रेझेंट करतात आहे। अंडर 19ची व्हाईस कॅप्टन जी आहे जी आता नुकतीच जिंकलेली आहे इंडिया, ती पण आपलीच आहे, सानिका चालके। आणि मुली याचा हे पण म्हणजे पुरेपूर उपयोग घेतात आहे कारण आज तुम्ही बघता आहात तिथे एवढ्या साऱ्या मुली आहेत की ज्या खेळायला तयार आहेत। प्रकाश पुराणिक हे जी व्यक्ती होती ते आमचे मॅनेजिंग कमिटी क्रिकेट सेक्रेटरी पण होते शिवाजी पार्क जिमखान्याचे। ही वॉज व्हेरी ॲक्टिव्ह क्रिकेटमध्ये, त्यांनी त्यांचं करिअर एकदम दिलेलं आहे। त्यांनी एक 50 वर्ष क्रिकेटसाठी दिलं, ही म्हणजे त्यांनी खूप प्लेयर घडवले। प्रकाश पुराणिकनी मागणं करायचा त्यांना जॉब्स, कोणाकडे बॅट नसतील बॅट द्यायचा, कोणाला शूज द्यायचा, म्हणजे हेल्पिंग नेचर। कुठल्या क्रिकेटरला काही कुठल्या टीममध्ये प्रॉब्लेम असायचा मग टीममध्ये बसायचा तो, सगळ्यांना आपल्याला शांत करायचा, म्हणजे he was a mediator among the cricketers and a guru. I will give him a good name as a guru where now in cricketing world तसं नाव पडते ते। आणि या टुर्नामेंटच्या बाबतीत वुमन्स क्रिकेट आताच अंडर 19 जिंकलो आपण, इंडिया इज वन अंडर 19। प्रकाश पुराणिक ही टुर्नामेंट 3रं वर्ष आहे आता हे आमचं। पहिल्या वर्षाला आम्ही विनर होतो, सेकंड वर्षाला आम्ही रनरअप झालो, आता 3रं वर्ष आहे आणि आता मुलींच्या टुर्नामेंट भरपूर चालू झाल्या आहेत। भरपूर म्हणजे मुली आता खेळतात, मुलींना वाव पण हल्ली सगळीकडे मिळायला लागला आहे
त्यांच्यासाठी टुर्नामेंट पण भरपूर आता ऑर्गनाईज होतात. माझं आणि सरांचं हेच असतं की आमच्या क्लबला नाही आम्हाला मिळाल्या मुली खेळायला तरी आम्ही दुसरीकडे त्या मुलींना पाठवतो की त्यांना कुठेतरी खेळायला मिळायला पाहिजे. हेच आमचं ध्येय आहे की मुली पुढे जायला पाहिजे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आज वुमन्स क्रिकेटसाठी खूप काही करतं आहे. खूप त्यांना स्पर्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज अंडर 15ची त्यांनी स्पर्धा घेतली, अंडर 17ची स्पर्धा घेतली, अंडर 19ची स्पर्धा घेत आहेत. सिनियर वुमन्सच्या सगळ्या मॅचेस चालू आहेत. जवळजवळ 7-8 टुर्नामेंट ते लोक खेळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना ऑर्गनाईज करून देते. त्याच्यामुळे जवळजवळ 1000-1500 मुलींना खेळायची संधी मिळते. त्याच्यातूनच आपल्याला मुंबईसाठी काही चांगल्या खेळाडू मिळतील अशी आपण आशा करूया आणि त्या चांगला परफॉर्म करतील. प्रत्येक मुलीला संधी मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि या स्पर्धेतून आपण असं म्हणूया की चांगल्या उगवत्या खेळाडू आपल्याला उपलब्ध होतील. सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळत आहेत. ज्या मुलींच्या टुर्नामेंट खूप साऱ्या होत आहेत त्यामुळे प्रत्येक प्लेअरला ऑपॉर्च्युनिटी मिळते. पालघर, डहाणू या साईडने लोक येतात तर मग खूप ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. त्यामुळे WPL, इंडिया, चॅलेंजर्स ज्या पण टुर्नामेंट आहेत त्याच्यासाठी खूप बेनिफिट मिळतो आणि स्पेशली मुलींसाठी एवढं मुंबई क्रिकेट असोसिएशन करते तर मग ते आमच्यासाठी पण ॲप्रिशिएट आहे. शिवाजी पार्कमध्ये खेळायचं म्हणजे पंढरीमध्ये खेळतायत तुम्ही. 4 विकेटवर मॅच चालू आहे. ह्या टुर्नामेंटचं महत्त्व असं आहे, ह्या टुर्नामेंटला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर सगळे हजर होते, सगळे सेक्रेटरी हजर होते, व्हाईस प्रेसिडेंट, सगळ्यांनी या क्रिकेटवर या टुर्नामेंटसाठी लक्ष दिलं आहे अँड दे कॅन गेट गुड प्रोडक्ट्स. या 2020च्या मॅचेस जे वर्ल्ड कप आपण जिंकलो, ही जी या जो ट्रेंड आहे या ह्यांच्यातमधनं ते पुढे जाणार. बट ओनली थिंग दे हॅव टू परफॉर्म. आफ्टर परफॉर्मन्स यू विल गेट अ चान्स. म्हणजे सिलेक्टर्स हॅविंग अ व्हेरी क्लोज आय ऑन शिवाजी पार्क अँड शिवाजी पार्क नाव बिंग अ लॉर्ड्स ऑफ इंडियन क्रिकेट. यू नो किती क्रिकेटर्स शिवाजी पार्कमधनं आले आहेत. मला काय नाव सांगायला नको आहे. एव्हरीबडी नोज, सगळ्यांना माहिती आहे. आचरेकर सर कोच होते, अण्णा वैद्य कोच होते, अजून किती कोचेस आहेत तिथे जे दे हॅव गिव्हन देअर लाईफ फॉर म्हणजे क्रिकेटर घडवण्यासाठी. अँड इट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर शिवाजी पार्क जिमखाना अँड माइंड ज्युवेलरी इन इट सेल्फ टू अरेंज अ गुड टुर्नामेंट लाईक दिस. I congratulate everybody who has participated in this tournament. मुंबई क्रिकेटवरनं त्यांना त्यांचा पाथ ओपन आहे. त्यांनी परफॉर्म केला तर त्यांना गाडी पुढे म्हणजे they can go to the Indian side. I wish all the cricketers who have participated in all the best.